इंजेक्शन दिल्यानंतर 2 बालकांचा मृत्यू झालाय। जळगावच्या जावळे रुग्णालयात हा प्रकार घडलाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप हा करण्यात येतोय। डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी जोर धरते। बाळाला आम्हाला पायाचा प्रॉब्लेम होता, चालायचा ब्रँडमध्ये कसा का प्रॉब्लेम आला त्याचा, आम्हाला डाबीकडे का पाठवलं आणि डाबीवाल्याने संध्याकाळी मृत्यू घोषित कसा केला बाळाला। सुदवर बाळा आलाच नाही। जेव्हापासून आम्ही दिला जावळे हॉस्पिटलमध्ये तेव्हापासून आमचा बाळ शुद्धीवर आलाच नाही। आणि मी ॲम्ब्युलन्समध्ये बसला होता तरुण जावळे हॉस्पिटल म्हणून, जरा मी असं कदम ठेवला मधात, बाळाचे मला धुकधुकी यांना काय दिसलं नाही तर मी खाली उतरून गेला। पण मी ह्याला काही बोलला नाही की बाळ आपलं धुकधुकी आहे की नाही आहे। मी ह्याला बोललो नाही का याला कसं का बोलू मी की आहे की नाही आहे। मसल टाईटनेस जो असतो ते टाईटनेसचं मसल टाईटनेस कमी करण्यासाठी ते इंजेक्शन दिलं जातं। पहिल्यांदा आम्ही औषध वगैरे देतो, फिजिओथेरपी देतो, फिजिओथेरपी घ्यावीच लागते त्यांना। पण असं एक पॉईंट येतो की त्यामध्ये बालकाला वय झालेलं असतं, 3 वर्ष 2.5 वर्ष चालताच येत नाही, मग त्यावेळेस स्नायूला ढिल्ला करण्यासाठी ते बोटॉक्स देण्यात येतं। मेंदू जन्माच्या वेळेस मेंदूचा रक्तप्रवाह जो असतो तो कमी होतो काही काळाकरता, त्याच्यामुळे सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार होतो। त्याच्यामुळे काय होतं की हातापायाचा कंट्रोल बालकांचा राहत नाही। बरेचसे बालकं मेंदूने म्हणजे बाकी इंटेलिजन्स वगैरे बऱ्यापैकी चांगला असतो, पण हातापायाचा स्नायूचा कंट्रोल त्यांचा राहत नाही, त्याच्यामुळे त्यांना चालता वगैरे येत नाही। 3 वर्षाचा मुलगा होता, हर्षल अमोल धाडे, डाबी न्यूरो सेंटर जळगाव यांच्याकडून ती MLC प्राप्त झाली होती। त्याच्यावरून ती ED दाखल करण्यात आलेली आहे। सदर EDचा तपास हा PSI गोपाळ देशमुख यांच्याकडे दिलेला आहे। त्यातील जो बालक मयत झालेला आहे त्याच्या पालकांनी डॉक्टरांवर ॲलिगेशन्स केलेले होते, त्या अनुषंगाने ती कागदपत्र प्राप्त करून चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, आताच पोलिसांचं सुद्धा आपण म्हणणं ऐकलं, या सगळ्या संदर्भात तपासाला सुरुवात झाली असं सांगितलं जात आहे। तपास कुठवर पोहोचलाय, कोणाकोणाची चौकशी केली जाते? निश्चितच जळगाव शहरातील जावळे हॉस्पिटल या ठिकाणी एका बालकावरती उपचार सुरू होता। त्या उपचारादरम्यान त्या डॉक्टरांनी बालकाला जे इंजेक्शन दिलेलं आहे त्या इंजेक्शनामुळे बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ही समोर आलेली आहे आणि पोलीस या दिशेने तपास करत आहेत। मात्र पालकांचा देखील आरोप आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा बालकाचा मृत्यू झालेला आहे। 20 एप्रिल रोजी या बालकाचा जो मृत्यू झालेला आहे, त्यामुळे याच्याबाबत या बालकाच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देखील केलेली आहे आणि पोलीस त्या दिशेने कारवाई देखील करत आहे। लागवीजी। निश्चित सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।